ग्रामीण भागात कार्यकर्ते हे आपल्या नेत्याचा उल्लेख परमनंट आमदार म्हणून करतात। गाडीवर बॅनर्सवर परमनंट आमदार असा उल्लेख असतो। अगदी याच उक्तीप्रमाणे अजित पवारांना राज्याचे परमनंट उपमुख्यमंत्री म्हटलं जाते। अजितदादा हे 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत। पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाहीये। या पदाला कोणतंही संवैधानिक अधिष्ठान नाहीये। तरीही केवळ अजितदादाच नाही तर त्यांच्याशिवाय आज घडीला देशात 25 उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत। आता हे नेमकं कसं शक्य होतं? अशा प्रकारे दिली जाणारी शपथ ही संवैधानिक ठरते का आणि सर्वोच्च न्यायालयाचं याबद्दल काय म्हणणं आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। घटनेच्या कलम 164 मध्ये राज्य सरकारच्या स्थापनेचा उल्लेख आहे। यात राज्यपाल हे बहुमत असलेल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून निवडतात। पण भारतीय संविधानात उपमुख्यमंत्री या पदाबाबत कोणताही उल्लेख नाहीये। हे पद सरकारनं राजकीय सोय म्हणून निर्माण केल्याचं दिसून येतं। संविधानानुसार केंद्रात पंतप्रधान आणि मंत्री तर राज्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणं बंधनकारक आहे। यासाठी घ्यायच्या शपथेचे नमुने हे संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीत दिलेले आहेत। यात उपमुख्यमंत्री म्हणून स्वतंत्र शपथविधी नाहीये। तरीही राज्यपालांकडून या उपमुख्यमंत्री म्हणून संबंधितांचे शपथविधी केले जातात। शासनातील 2ऱ्या क्रमांकाचा मंत्री म्हणून या पदाला ओळखलं जातं। पण उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांप्रमाणे कोणतेही विशेष अधिकार नसतात। कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणेच त्यांना अधिकार असतात। केवळ मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमध्ये नियमित कामकाज चालवण्याची आणि मंत्रिमंडळ बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवण्याची जबाबदारीच उपमुख्यमंत्र्यांवर असते। उपमुख्यमंत्री हे कॅबिनेट मंत्री म्हणूनच निर्णय घेऊ शकतात। सही देखील ते मंत्री म्हणूनच करतात। तर उपमुख्यमंत्र्यांचं वेतन, अन्य भत्ते आणि सुविधा या सगळ्या गोष्टी त्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबरच असतात। सर्वोच्च न्यायालयानेही एक प्रकारे उपमुख्यमंत्री या राजकीय तडजोडीला मूकसंमतीच दिली आहे। 1995 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या शपथेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। तमिळनाडूमधील ओपी पन्नीरसेल्वम यांच्या उपमुख्यमंत्री पदालाही आव्हान देण्यात आलं होतं। मध्यंतरी राजस्थान आणि छत्तीसगडमधील उपमुख्यमंत्र्यांच्या निवडीलाही आव्हान देण्यात आलेलं असतानाच सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता। नाराज गटांना खुश करण्यासाठी आणि आघाडी सरकार चालवण्याची सोय म्हणून किंवा जातीय समीकरण साधण्यासाठी उपमुख्यमंत्री बनवलं जातं। एका जातीचा मुख्यमंत्री बनवला तर दुसरी जात नाराज होऊ नये म्हणून दुसऱ्या प्रबळ जातीला उपमुख्यमंत्रीपद दिलं जातं। याचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रात मराठा आणि राजस्थानमध्ये जाट, गुर्जर, दलित, मीना, ठाकूर आणि ब्राह्मण यांचं प्राबल्य आहे। मात्र 1995 मध्ये शिवसेना भाजप युती सरकारमध्ये शिवसेनेनं मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी या ब्राह्मण नेत्याचीच निवड केली। त्यावेळी भाजपनं ओबीसी समाजाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं। भाजपनं 2023 मध्ये राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केलं। त्यानंतर संतुलन साधण्यासाठी ठाकूर समाजाच्या दिया कुमारी यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं। थोडक्यात काय तर राजकीय सोय म्हणून हे पद वापरलं जातं। अनेक वेळेस सरकारमध्ये आपल्या आवडत्या नेत्याची सोय करण्यासाठी सुद्धा हे पद दिलं जातं। याचंही उदाहरण द्यायचं झालं तर 2017 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार सत्तेत आलं। तेव्हा योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली। भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांचं समाधान करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं। 2023 मध्ये कर्नाटकात काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं होतं आणि त्यासाठी राजकीय सोय म्हणून सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यात आलं। तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून ज्यांनी सर्वाधिक मेहनत घेतली होती त्या DK शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं। यालाच चेक अँड बॅलन्स नीती सुद्धा म्हटलं जातं। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा। आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।